नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात मग सगळे? मजेतच असाल ना? मग आपले व्हिडिओज पाहताय ना? मी आज तुमच्यासाठी आषाढी वारी 2025 या आषाढीला माऊलींची पालखी कोणत्या कोणत्या ठिकाणी मुक्कामी असेल व उभे रिंगण व कोणत्या ठिकाणी गोल रिंगण असेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची ओढ लागली ती भगवान विठ्ठलाच्या भेटीसाठी। 6 जुलैला आषाढी एकादशी असून महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवू लागल्या आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे प्रस्थान हे 19 जूनला होत असून ती पालखी 5 जुलैला पंढरपुरात दाखल होणार आहे। माऊलींची पालखी ही 19 जूनला आळंदीहून प्रस्थान करणार असून 20 तारखेला पुणे जिल्ह्यात दाखल होणार आहे। पुण्यात 2 दिवस पालखी मुक्कामी असल्यानंतर 22 तारखेला पुण्याहून सासवडच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे। 24 तारखेला पुन्हा सासवडहून जेजुरीच्या दिशेने पालखीचा प्रवास असेल। 25 तारखेला पालखी वाल्हे येथे पोहोचेल। त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना निरासनान होईल। 27 तारखेला लोणंद येथे पुढे जाताना चांदोबाचे लिंब या ठिकाणी माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण होईल। 1 जुलै नातेपुते येथील पुरंदरवडे या ठिकाणी पहिले गोल रिंगण पार पडेल। 2 जुलै रोजी खडूसफाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल। 3 जुलै वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण होईल। 4 जुलैला दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण बाजीरावची विहीर या ठिकाणी होईल। त्यानंतर पालखी वाखरी येथे मुक्कामी पोहोचेल। 5 जुलै रोजी वाखरी येथे तिसरे उभे रिंगण पार पडल्यानंतर पालखी पंढरपूर या ठिकाणी दाखल होईल व 6 जुलै आषाढी एकादशी निमित्ताने माऊलींच्या पालखीचे पंढरपूर येथे नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर माऊलींच्या पादुकांना चंद्रभागा नदी स्नान घालण्यात येईल। नंतर माऊलींची पालखी 10 जुलै रोजी गोपालकाला झाल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवास पंढरपूर ते आळंदी असा करणार आहे। तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये पालखी 21 जुलै रोजी पोहोचणार आहे। तरी हा असा माऊलींच्या पालखीचा मुक्काम, उभे रिंगण तसेच गोल रिंगण याचा प्रवास असेल। तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल। राधे राधे।